जालना येथील डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशनचं राष्ट्रपतींना निवेदन. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर फुटी व विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशन आक्रमक. विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे, न्याय हवा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. जंतर मंतर लाठी हल्ला प्रकरण. जालन्यातून राष्ट्रपतींकडे न्यायाची साथ. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठी हल्ला, लोकशाहीला काळीमा. जालन्यातून तीव्र निषेध. आज दिनांक 24 शुक्रवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील जंतर मंतर येथे 20 जुलै 2026 रोजी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करत जालना येथील डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशनने भारताचे राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, नीट, IIT परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकार, शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक व मानसिक ताण यांसारख्या गंभीर प्रश्नावर दिल्लीतील जंतर मंतर येथे शांतमय आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक करत असून देशभरातील विद्यार्थी आणि नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. अशा शांतमय आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला कथित लाठी हल्ला हा लोकशाही मूल्यावर आघात असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्याचा घटनात्मक अधिकार असून त्यांचे दमन करण्याऐवजी त्यांच्या मागण्यावर सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक विधिज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या असून विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलं असून ते राष्ट्रपतींकडे पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशन जालना ऍडव्होकेट शिवाजीराव आदमाने, ऍडव्होकेट किशोर राऊत, ऍडव्होकेट माणिकराव बनसोडे, ऍडव्होकेट कल्पना त्रिभुवन, ऍडव्होकेट राहुल चव्हाण, ऍडव्होकेट DK कुलकर्णी, ऍडव्होकेट वैभव खरात, ऍडव्होकेट राम गव्हाणे, ऍडव्होकेट जाधव सर, ऍडव्होकेट लक्ष्मण उडान, ऍडव्होकेट उमर परसुवाले, ऍडव्होकेट सविता भास्कर, ऍडव्होकेट शारजा शेख, ऍडव्होकेट सरिता गजरे, ऍडव्होकेट IS शुभानी, ऍडव्होकेट ज्ञानेश्वर कोरडे, ऍडव्होकेट SR जराड, ऍडव्होकेट RG डुरे, ऍडव्होकेट शरद कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जंतर मंतरवर जे निहत्ते लोक आलेली होते, जे वैचारिक लोक होती, ती पेन घेऊन आलेली होती, कोणतेही शस्त्र घेऊन आलेली नव्हती. त्यांच्या हातात फुलं असताना देखील इतका अमानुष पद्धतीनं लाठीचार्ज केलेला आहे. विशेषतः 12-12, 15-15, 18-18 वर्षाच्या कोळ्या मुलींवर छातीवर बसून त्यांचा विनयभंग करून त्यांना इतक्या वाईट पद्धतीनं, अमानुष पद्धतीनं मारहाण केलं. त्या सगळ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना ताबडतोबीनं सस्पेंड केलं पाहिजे. आणि आम्ही केंद्र सरकारचा ह्या मागणीसाठी निषेध करतोय की परत अशा काही घटना व्हायला नाही पाहिजे. आणि संविधानाचा खून हे लोक करतायत, त्या सगळ्या लोकांचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमलेलो. जंतर मंतरवर शांततेत चाललेलं आंदोलन आणि पेपर फुटीमुळे 22 विद्यार्थ्यांनी त्यांचा जीव गमावा लागलेला आहे. त्यानंतर तेथे एक विद्यार्थिनी शहीद झालेली आहे. एकंदरीत पाहता तर तेथे अमानुषपणे जे सरकार वागलेलं आहे आणि विद्यार्थ्यांवर जे अत्याचार केलेले आहे त्याच्या निषेधात जिल्हा वकील संघ आज इथे धडाडीनं आलेला आहे आणि तक्रार दिलेली आहे. यासोबतच असं निवेदन दिलेलं की या सर्व जे पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई होईल आणि शिक्षण मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं आमचं इथे निवेदन आहे. वकील संघाची जी परंपरा आहे, ह्या परंपरेमध्ये जेथे जेथे अन्याय होतो तिथं जालना जिल्हा वकील संघ उभा राहतो. मराठवाड्याची ही जी भूमी आहे, स्वातंत्र्य लढ्या मराठवाड्यापासून ते आतापर्यंत जिल्हा वकील संघाने अनेक याच्यामध्ये आपलं नोंदवलं आहे. जर केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, ज्या लोकांना अन्याय होईल तिथं वकील संघ उभा राहतो. यामागेही जयरंगे साहेब ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस पोलिसांनी असेच लाठीचार्ज करून खोटे गुन्हे दाखल केले होते. त्यावेळेस वकील संघ उभा होता आणि त्यांनी सगळ्यांचे मोफत जामीन केले होत्या. आजही आंदोलनाला जर कोणतं वळण लागलं समाजामध्ये तर जालना जिल्हा वकील संघ कायद्याची राखण करण्यासाठी आणि अन्याय झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी कायम उभा आहे. यासाठी मी सर्व वकील संघाच्या वतीने आज निवेदन सादर करतो की वकील संघ जोपर्यंत जालना जिल्ह्याचा आहे तोपर्यंत कोणत्याही आंदोलकाला कोणत्याही धक्का लागणार नाही. त्यांनी आंदोलन लोकशाहीप्रमाणे करावं.